श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आपला आजचा विषय आहे की नवीन वर्षातल्या पहिल्या सणाबद्दलची आपल्याला माहिती पाहायची आहे. तर नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो आणि ह्या सणाला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. म्हणजे भारतामध्ये सगळीकडं हा सण अति उत्साहानं साजरा केला जातो, परंतु वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, परंतु त्याचा उद्देश, त्याचा हेतू मात्र सगळ्यांचा एकच आहे. त्याच पद्धतीनं संक्रांती हा सण 3 दिवसाचा सण आहे. म्हणजे 14 जानेवारीला आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो, तर त्याच्या आदला दिवस म्हणजे 13 जानेवारीच्या सणाला आपण भोगी असं म्हणतो. 14 जानेवारीला मकर संक्रांती असं म्हणतो आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे पुढचा येणारा दिवस म्हणजे किंक्रांत असं म्हणतो. म्हणजे हा सण 3 दिवसाचा आहे. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या पद्धतीनं हा सण आपण साजरा करत असतो. तर ह्या सणामागे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगते नेहमी की आपण प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन माहिती असावा किंवा आध्यात्मिक दृष्टिकोन माहिती असावा. या दोघांची सांगड घालून आपण भारतामध्ये आपण प्रत्येक सण साजरे करतो. तर प्रत्येक सण साजरे करताना कुणाबद्दलची तरी कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर हा मकर संक्रांती हा सण भगवान सूर्यदेवासाठी समर्पित असा आहे आणि त्यातला भोगी हा सण भगवान इंद्रदेवासाठी समर्पित असा आहे. म्हणजे प्रत्येक सणामागं आपण कुणाबद्दलची तरी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं मकर संक्रांती, भोगी हा सण मात्र इंद्रदेव आणि सूर्याला समर्पित असा आहे. कारण मकर संक्रांतीचा माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, आवर्जून तो पहा. तर तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल माहिती निश्चितच तुम्हाला मिळेल. तर आज आपण पाहणार आहोत भोगी या सणाबद्दल, जो संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करत असतो. भोगी हा सण सुद्धा विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, परंतु ह्याचा सुद्धा हेतू सगळ्यांचा, उद्देश सगळ्यांचा एकच आहे. निसर्गात होणाऱ्या बदलाला आपल्या शरीराने स्वीकारायला हवं किंवा निसर्गात जे बदल होतात ते बदल होताना शरीराला त्या निसर्गाशी सांगड घालता यावी, यासाठी हा सण आपल्याला साजरा करावयाचा आहे. नावं जरी वेगळी असली तरी उद्देश मात्र हाच आहे. त्यासोबतच मकर संक्रांती हा सण आपण गोडव्याचा सण, आनंदाचा सण म्हणून साजरा करत असतो. तर यामध्ये निसर्गाशी तर आपल्याला सांगड घालायचीच आहे, त्यासोबतच आपल्या नात्यामध्ये सुद्धा आपल्याला गोडवा आणायचा आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या कटू आठवणींना मागं टाकून आपल्याला नवीन नवनिर्मितीसाठी काम करायचं आहे, नवीन बदलाला सामोरं जायचं आहे, नवीन आयुष्यात चांगले सकारात्मक बदल व्हावेत, यासाठी हा सण आपल्याला आनंदाचा आणि उत्साहाचा सण साजरा करावायचा आहे. हा सण गोडव्याचा सुद्धा सण आहे. त्यामुळं ह्या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ह्या सणाला म्हणजे दान देण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजे आपल्याला निसर्गाने जे दिलेलं आहे ते आपल्याला स्वीकारायचंय. आध्यात्मिक गोष्टींचा जर विचार करतो तर या दिवशी दानधर्माला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा सण आणि सुवासिनींचा आवडता सण याला पण काहीच हरकत नाही. कारण या मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जातो, ज्यामुळं म्हणजे अनेक सुवासिनी एकत्र येतात, त्यांच्या गप्पा गोष्टी होतात किंवा काही दुरावलेली नाती असतात, तर ती या संक्रांतीच्या निमित्ताने, तिळगुळाच्या निमित्ताने एकमेकांना गोड देऊन त्यांच्या नात्यातली कटुता संपवतात. हा असा अनन्यसाधारण महत्त्व असलेला सण. त्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे त्याचं भ्रमण सुरू करतो, त्यामुळं याला मकर संक्रांत असं म्हणतात. तर या मकर संक्रांतीच्या आदला दिवस जो भोगी म्हणून आपण साजरा करणार आहोत, तर तो भोगी म्हणजे काय किंवा भोगी सण साजरा करण्यामागं काय कथा आहे किंवा भोगीच्या दिवशी म्हणजे याच पद्धतीने सण का साजरा करावा याबद्दल जी माहिती मला आहे मी ती तुमच्याशी शेअर करणार आहे. आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मैत्रिणींनो, भोग म्हणजे काय? तो उपभोग घेणं. उपभोग घेणं म्हणजे स्वतः त्याला अंगीकारणं, स्वीकारणं. जे काही निसर्गात आहे ते स्वतः आपण उपभोगणं. म्हणजे थोडक्यात काय तर खाण्याचा आस्वाद घेणं. भोगी हा सण अशा उंबरठ्यावरती आहे की या हिवाळा संपत असतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. म्हणजे उन्हाळ्यातली उष्णता पण आपल्याला सहन करायची आहे आणि बोचरी जी थंडी पडलेली आहे, जाणारी शेवटी निरोप देणारी जी बोचरी थंडी असते, तर त्या थंडीला सुद्धा आपल्या शरीरानं म्हणजे साथ द्यायला हवी. का शरीराने ती बोचरी थंडी अंगीकारायला हवी आणि नवीन होणाऱ्या ऋतू बदलाला सक्षमपणे सामोरं जावं, यासाठी आपल्याला भोग
भोग घेणं आवश्यक असतं. तर ते भोग कशाचा घ्यायचा आहे, तर तो भोग घ्यायचा आहे निसर्गाने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा भोग घ्यायचा आहे. तर ह्या ऋतुकाळामध्ये म्हणजे रबी पिकांची कापणी या काळात केली जाते. त्यामुळं आपण ह्या दिवशी आपल्याला इंद्रदेवाचं पूजन करायचं आहे. कारण असं म्हणतात की इंद्रदेवाची जर पूजा केली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पिकं मिळतात किंवा पिकं येतात. त्यामुळे जर पीक आलं तर त्या पिकांचा उपभोग आपल्याला ह्या दिवशी घ्यायचा असतो. आणि इंद्रदेवाला विनंती करायची असते की असंच पीक आपलं अमाप पीक आपल्या रानामध्ये पिकू दे. आणि हे जर पीक पिकलं तर ह्या पिकांचा उपभोग खूप जण घेतात आणि ह्या पिकांवरती समृद्ध सुद्धा खूप लोक होतात. त्यामुळं या दिवशी आपल्याला इंद्रदेवाबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची, सूर्यदेवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि ह्या देवांचं आपल्याला पूजन करून हा सण साजरा करावायचा असतो. म्हणजे निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या ह्या आलेल्या असतात. तर त्या फळभाज्या, पालेभाज्यांचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे. कारण असं म्हणतात, ज्याने भोगली नाही भोगी तो सदा राहील रोगी. म्हणजे अशी एक म्हणच आहे. कारण आणि असंही म्हणतात, जो नाही भोगा भोगी ओ सदा रोगी. म्हणजे प्रत्येक भागामध्ये ह्या म्हणीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं असतं की आपल्याला उपभोग घ्यायचा आहे. तर तो उपभोग कशाचा घ्यायचा आहे, तर तो उपभोग घ्यायचा आहे निसर्गामध्ये ज्या फळभाज्या, पालेभाज्या उपलब्ध होतात त्या आपल्याला खायच्या आहेत. कारण जेव्हा वातावरणामध्ये बदल होतात, कारण भोगी हा दिवस सरत्या हिवाळ्याचा आणि येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल असते. त्यामुळं ह्या बदलाला आपल्या शरीराने सक्षमरित्या सामोरं जाण्यासाठी ह्या काही गोष्टींच्या ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा उपभोग घेणं गरजेचं आहे. तर हा उपभोग घेताना, या भाज्यांचा उपभोग घेताना त्यामध्ये तिळाचा आणि गुळाचा सुद्धा समावेश केलेला आहे. त्यामागे सुद्धा शास्त्रीय कारण असं आहे की तिळामध्ये स्निग्धता असते आणि बोचऱ्या थंडीमुळे आपलं अंग उलायला लागतं, आपलं अंग खडबडीत होतं. कारण आपल्या अंगातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, कारण थंडी असल्या कारणानं आपण पाणी कमी पितो. त्यामुळं पाण्याचं इंटेक कमी झाल्यामुळं म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक रखरखता येते, ती रखरखता आपली जावी यासाठी आपल्याला तिळाचा उपभोग घ्यायचा आहे. कारण तीळ जर आपण खाल्ले तर त्यातली जी स्निग्धता आहे त्या स्निग्धतेमुळं आपल्या स्किनमध्ये, आपल्या त्वचेमध्ये जे कोरडापणा आलेला असतो तर तो कोरडेपणा जातो. त्यासोबतच गुळामध्ये जी गरमी आहे ती गरमी म्हणजे या थंडीला जेव्हा सामोरं जातो तर तेव्हा तेवढी आपल्या अंगामध्ये सुद्धा उष्णता असायला हवी. कारण ती थंडी सहन करण्याची ताकद जर आपल्या शरीरात उष्णता असेल तर ती आपण सहजरित्या सहन करू शकतो. नाहीतर या ऋतूबदलामुळं, ह्या वाढत्या थंडीमुळं आपल्या शरीर रोगी बनतं किंवा अनेक रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आपल्या अंगात उष्णता राहावी म्हणून गुळाचा आपण वापर करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेणं म्हणजे भोगी भोगणं किंवा भोगी हा सण साजरा करणं. ह्या भोगीमध्ये मिक्स भाज्या केल्या जातात. तर मिक्स भाज्या कोणत्या कोणत्या, तर आपण घेवड्याच्या शेंगा घ्यायच्यात, भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्यात, हरभऱ्याच्या शेंगा घ्यायच्यात, तुरीच्या शेंगा घ्यायच्यात. त्यासोबतच वांगी, गाजर, मुळा या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं आपल्याला मिश्रित भाजी करायची आहे की जेणेकरून सगळ्या भाज्यांचे गुणधर्म त्या एकाच भाजीत उतरावेत आणि ते सगळे गुणधर्म आपल्या शरीरासाठी अतिउत्तम असणार आहेत. किंवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या शरीराला वातावरणात जो बदल होणार आहे त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी जी ताकद आपल्याला मिळणार आहे तर त्या सगळ्या मिश्रणाच्या भाज्यातून मिळणार आहे. त्यामुळे आपण मिश्रित भाज्या या दिवशी करायच्यात. आपण मिश्रित भाज्या शक्यतोपर्यंत करतच नाही, फक्त एक जुगाड म्हणून ज्यावेळेस भाज्यांचं प्रमाण कमी असतं, एक भाजी सगळ्या घरच्यांना पुरेल एवढी नसते, तर अशा वेळेस महिला 2 भाज्या एकत्र करून मिसळीची भाजी करत असते. म्हणजे एक तिचा सांसारिक एक जुगाड असतो की त्या दिवसाचं तिचं टार्गेट स्वयंपाकाचं पूर्ण व्हावं किंवा सगळ्यांना ती भाजी पुरावी, सगळ्यांना खायला मिळावी यासाठी ती मिक्स भाजी करत असते. परंतु या भोगीच्या दिवशी मात्र आपल्याला मार्केटमध्ये जेवढ्या अवेलेबल भाज्या आहेत, कारण निसर्गाने तर आपल्याला माप दिलेला आहे पण त्या सगळ्याच भाज्या आपल्याला उपलब्ध होतील असं नाही. त्यामुळं जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या मिश्र भाज्या म्हणजे तेवढ्या भाज्या, मग पालेभाज्या असो, फळभाज्या असो, त्या सगळ्या घेऊन यायच्यात आणि त्या सगळ्यांची मिश्रित भाजी करायची. आणि त्या मिश्रित भाजीमध्ये सुद्धा आपण तिळाचाच वापर करायचा आहे. आणि त्यासोबतच ती मिश्रित भाजी कशासोबत खायची, तर ती एका विशिष्ट पदार्थासोबत म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे. बाजरीमध्ये सुद्धा उष्णता मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपण बोचऱ्या थंडीपासून आपलं संरक्षण करू शकतो. आणि ह्या थंडीपासूनच बचाव नाही तर आपल्या अंगामध्ये स्निग्धता यावी म्हणून या भाकरीवरती, या बाजरीच्या भाकरीवरती आपण थोडेसे तीळ स्प्रेड करतो, तीळ लावून ती भाकरी करतो आणि हा आहार आपण या दिवशी घेत असतो. जेणेकरून आपल्या अंगामध्ये एक उष्णता पण यायला हवी आणि एक स्निग्धता पण यायला हवी. आणि त्यासोबतच
येणाऱ्या उष्णतेचा पण आपल्याला त्रास होणार नाही आणि थंडीचा पण त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून निसर्गाने सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्या उपलब्ध करून दिलेल्या पदार्थांचा, उपलब्ध करून दिलेल्या फळभाज्यांचा, पालेभाज्यांचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे. ह्यालाच आपण भोगी असं म्हणतो. तर मग आता ही भोगी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते आणि ही भोगीची भाजी म्हणजे वेगवेगळ्या राज्यात तर वेगवेगळ्या नावाने ओळखलीच जाते. परंतु ही भोगी म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा, विदर्भात वेगळं, मराठवाड्यात वेगळं किंवा कोकणामध्ये वेगळं, त्या भोगीची भाजी करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. परंतु या सगळ्या जरी वेगळ्या नावाने ओळखल्या असल्या, वेगळ्या पद्धतीने केलेल्या असल्या, तरी सुद्धा त्यामागचा उद्देश मात्र कायम एकच आहे. निसर्गात होणाऱ्या बदलाला आपल्याला योग्य रीतीने सामोरं जाता यावं आणि आपण त्या पद्धतीने सक्षम असावं, हाच त्याचा मागचा हेतू आहे. आणि या हेतूमुळं आपण भोग सगळेजण साजरी करत असतो. तर मैत्रिणींनो, भोगी या सणाला असं अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर हा सण निसर्ग बदलाला आपल्याला अनुरूप राहण्यासाठी आपल्याला साजरा करावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी हा सण साजरा करावयाचा असतो. कारण सगळ्यांना सक्षम बनून आपल्याला ऋतू बदलाला सामोरं जायचं असतं. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भोगी या सणाबद्दलच्या माहितीची एक आध्यात्मिक कथा आणि पौराणिक कथा आहे. तर त्या दोन्ही कथा मी तुमच्याशी शेअर करणार आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळं त्या दोन्ही कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. तर आवर्जून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.